विदर्भ मराठवाड्यात अजूनही सूर्य आग ओकतोय। आज अकोला, वर्धा, अमरावती जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 46 अंशांवर होता। काही ठिकाणी तर 47 अंशांवर विक्रमी तापमानाची नोंद झाली। त्या तुलनेत कोल्हापुरात मात्र तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। आज दिवसभर कोल्हापुरात कमाल 34 अंश तापमानाची नोंद झाली। त्यामुळे महाराष्ट्राच्या उर्वरित तप्त भागाच्या तुलनेत कोल्हापूर म्हणजे हिल स्टेशनच झालंय। निसर्गानं कोल्हापूरला दिलेलं हे वरदान टिकवण्यासाठी जिल्ह्यातील वनसंपदा वाढवणं आणि पाणवठ्याचं जतन करणं गरजेचं आहे। यावर्षीच्या उन्हाळ्यानं आणखी एक विक्रम प्रस्थापित केलाय। आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 47 अंशांवर गेला। अमरावती, अकोला, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, धुळे या जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकतोय। तर मुंबईसह कोकणातही प्रचंड आर्द्रता असल्यानं घामाच्या धारा वाहत आहेत। विशेष म्हणजे यावर्षी सागरी किनारपट्टीवरील जिल्ह्यातही तापमानाचा पारा 39 अंशांवर गेला होता। कोल्हापुरातही यावर्षी तापमान 40वर गेलं होतं। चटके देणारं ऊन आणि असह्य उकाडा यामुळे यावर्षीचा उन्हाळा प्रचंड त्रासदायक ठरतोय। पण गेल्या 2 दिवसात अचानक कोल्हापुरातील तापमान बदललंय। आज कोल्हापुरात कमाल तापमान 34 अंशांवर होतं। एकीकडे मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड उष्णता असताना कोल्हापुरात मात्र तापमानाचा पारा घसरलाय। सह्याद्री पर्वतरांगेच्या कृपेनं कोल्हापुरातील हवा अजूनही आल्हाददायक आहे। महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरातील तापमान नक्कीच सुसह्य आहे। एक प्रकारे हे निसर्गाचं वरदान आहे। अशावेळी पश्चिम घाटाचं संवर्धन, वृक्ष संवर्धन, प्रदूषणाला आळा, काँक्रीट आणि उष्णतावर्धक साहित्य वापरण्यास प्रतिबंध, पाणवठ्यांचं जतन असे उपाय करणं गरजेचं आहे। तरच कोल्हापूरच्या सुखद हवामानाचं अस्तित्व टिकून राहील। गेल्या 10 वर्षात कोल्हापुरातील उन्हाळा नक्कीच वाढला आहे, पण विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोल्हापूरकर नक्कीच भाग्यवान आहेत। पण हे भाग्य टिकवण्यासाठी प्रत्येकाची पर्यावरण जागरूकता महत्त्वाची आहेच।